नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. चला तर मग बघूया. आजच्या रेसिपीचं नाव आहे सिंपल फ्राईड राईस. म्हणजेच हा फ्राईड राईस एकदम सिंपल आणि एकदम मस्त आणि टेस्टी असा बनणार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. चला तर मग साहित्य बघून घेऊया. इथे सर्वात प्रथम मी जिरा पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 2 चिरलेले कांदे घेतलेले आहे. रेड चिली सॉस घेतलेला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. लसूण घेतलेलं आहे. आलं घेतलेलं आहे ठेचलेलं. व्हिनेगर घेतलेलं आहे. पिवळी ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची चिरलेली घेतली आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर, सोया सॉस, गाजर बारीक चिरलेले, घेवडा चिरलेला घेतलेला आहे. इथं मी बारीक चिरलेले आहे सर्व वस्तू. मी सर्वात प्रथम इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिजे तितकं तेल टाकून घेऊया. म्हणजे आपल्या आवडीनुसार तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. इथे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅस कमी करून घ्यायचा आहे. खूप जास्त पण ठेवायचं नाही, गॅस फुल. त्यामध्ये मी ठेचलेलं म्हणजेच बारीक चिरलेलं आलं टाकत आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले, हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले कांदा टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता हे सर्व फ्राय झालेले आहे. त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. हे व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे कांदा आणि सर्व साहित्य. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले कांदा पातीचे देठ टाकून घेणार आहोत. त्यामुळे खूप छान टेस्ट येते. हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे लवकरात लवकर सर्व भाज्या मऊ होणार आहेत. त्यानंतर इथं मी काळे मिरे पावडर आणि जिरे पावडर टाकून घेणार आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही भाज्या न वापरता फ्राईड राईस केला तरी चालेल, पण त्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे. इथे कांदा व्यवस्थित मऊ झाला आहे. त्यामध्ये आपण गाजर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरवी ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची आणि घेवडा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि हे कांद्यासोबत मिक्स करून ह्या सर्व भाज्या मऊ करून घ्यायच्या आहे. इथे 10 ते 15 मिनिटात ह्या भाज्या मऊ होऊन जाणार आहेत. तुम्ही बघू शकता. इथे आपल्या सर्व भाज्या मऊ झालेल्या आहेत. त्यामध्ये लगेच सॉस ॲड करायचा नाही आहे. इथे मी बासमती राईस वापरणार आहे. तो व्यवस्थित 80 ते 90% शिजवायचा आहे. म्हणजे पूर्णपणे शिजून नाही घ्यायचा आहे आणि असा मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे. तो फोडणीमध्ये ॲड करून द्यायचा आहे. त्यानंतर आपण सॉस म्हणजे राहिलेले सॉस ॲड करणार आहोत. त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुम्ही बघू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण सॉस ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे. सर्वप्रथम मी इथे चिली सॉस ॲड करणार आहेत. त्यानंतर सोया सॉस ॲड करणार आहेत. त्यानंतर व्हिनेगर ॲड करणार आहेत. तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तरी तो टाकला तरी चालेल. त्याने पण खूप छान टेस्ट येते. इथे सर्व सॉसेस टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांदा पात हे थोडं थोडं ॲड करून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या राईसला. तुम्ही बघू शकता राईसचा कलर चेंज झालेला आहे. आपला सिंपल फ्राईड राईस तयार झालेला आहे. मग प्लेट करून घेऊया.
रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.